ॐ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। किती जरी डिस्कस झालं चिंतन केलं तुम्ही तर ते तुम्हाला त्याचे विचारच कमी असते, त्याच्यावर तुम्हाला जास्त बोलत नाही. त्यामुळे तुमचा तो विषय नंबर 1 आणि ही 2 आणि माझा नंबर हा 1 आणि तो 2 त्याच्यामुळं जमाना. पुंडलिक विठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सच्चिदानंद स्वामी महाराज की जय. विनायकं गुरुनो वेसाकृनो येषां चरण सान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति साकृं सुखतं ज्ञानदान परायण विनायकं गुरुं देवो ज्ञान प्रतापले सोचन साम्राज्य ज्ञानेश्वर भगवान श्रीरंगनाथ गुरु. एक व्यावहारिक थोडं चिंतन हे असं आक्षोभ कुठं झालं ना ते टिवटिव्या पक्षी नेहमी माझ्यासमोर उजव्यावर डाव्या उजव्यावर फिरतात. त्याचा अर्थ असं निघतो की नेहमी तुमच्या प्रेमातला कोणीतरी वारला. असे बरेचशा वेळेस अनुभव, पण हे आम्ही तिकडे लक्ष देत नाहीत. हां चला. व्यावहारिक, प्रातिभाषिक और पारमार्थिक सत्ता. ज्या पदार्थ का ब्रह्मज्ञान बिना बाध होवे नहीं किंतु ब्रह्मज्ञान से ही बाध होवे ता पदार्थ में व्यवहार सत्ता कहिए है. सो व्यवहार सत्ता ईश्वर सृष्टि से है. काहे ते देह इंद्रियादिक प्रपंच और ईश्वर सृष्टि ताका ब्रह्मज्ञान से बिना बाध होवे नहीं, ब्रह्मज्ञान से ही बाध होवे है. चला पुढे. यद्यपि ईश्वर सृष्टि के पदार्थन का ब्रह्मज्ञान से बिना नाश तो होवे भी है, परंतु ब्रह्मज्ञान से बिना बाध होवे नहीं. हां अपरोक्ष मिथ्या निश्चय का नाम बाध है. हां हे खूप लक्षात ठेवायचं आहे. इथे सगळे मार खातात. मिथ्या कळत असतं, पण मिथ्यात्वाचा अपरोक्ष रीतीनं मी म्हणलं काय ऐकायचं तसं नसतं. विषय असा व्यावहारिक सत्तेतला पदार्थ ब्रह्मज्ञानाशिवाय बाध ठरत नाही. बाध वेगळा, नाश वेगळा. नाश या शब्दाचा अर्थ माणसं मेले गेले. मुडदा नाही जर लवकर काढलं तर ते वाचतो, तो फुटला जातो, ह्याला नाश म्हणा. पण तसं नाही. ब्रह्मज्ञान किंवा बाध या शब्दाचा अर्थ त्याच्याच जसं शेंगाचं कव्हर किंवा जवळचं कव्हर आहे, गोंड आहे, कोंड आहे. जसं कोंड दिसायला आहे त्यात काही सत्व नसतं, तसंच ईश्वरसृष्टी जी असणारी ईश्वरसृष्टी पंचमहाभूतात्मक 1 सप्तपाताळ 21 स्वर्ग त्याला स्वरूप ज्ञान झालं तर त्याची किंमत अशी होती काय अजिबात त्याचं सत्व नाही. ही फार मोठी भूमिका आहे. बाध या शब्दाचा अर्थ पदार्थ नुसते दिसायला त्याच्यात उपयोग नसतो. कितीही उदाहरण सांगा तुम्हाला. मृगजल बाध आहे, ढगाची सावली बाध आहे, व्यावहारिक स्वप्न बाध आहे. कशावर ना व्यावहारिक स्वप्नामध्ये तुम्हाला जी स्वप्न पडतात त्या स्वप्नामध्ये नदीला पाणी आले, किती गाव वाहवले. बरं स्वप्नातल्या नदीतल्या पाण्याने किती उपयोग केला. तसं त्रिभुवन त्या कक्षेत आहे. हो हे नजर फार वेगळं झालं. पण ईश्वर सृष्टी म्हणजे देवाने केलेली निर्माण सृष्टी ती व्यावहारिक सत्ता आहे. आता व्यावहारिक सत्ता कोणती? एक प्रश्न. हा देह व्यवहार सत्तेतला आहे.
वेगळ्याची भावली आवर सावली जायला लया कोणाची गणगोत कोणाची मायबाप ही जी आहे देवाने दिलेला देह हे बाधित म्हणणं त्याला स्वरूप ज्ञानात झालं पाहिजे. आणि स्वरूप ज्ञान झालं तर ही ते देह खोड मानून यायचे. जो महात्मा तो या देहाला खोड मानतो. खोड म्हणजे ज्याच्यात काही सत्व नाही ते. पण हे खरं वाटतं, याच्याबद्दल अनुकूल प्रतिकूल व्यवहाराचे परिणाम होतात म्हणून ह्याला खरं मानतो जीव स्वरूप न कळल्यामुळे. ही ईश्वर सृष्टी आहे. आणि ईश्वर सृष्टी असणारी त्रिभुवन असणारं त्या 4 खानी लक्ष 84 येवणे आणि सप्त पाताळ 21 स्वर्ग हे देवाने केलेलं जग ते मिथ्या म्हणणं तोंडच्या गोष्ट नाही. त्याला तुमची चित्तशक्ती, त्याला तुमचं स्वरूप ज्ञान हे जर झालंच तरच ते मिथ्या होऊ शकेल. आणि मिथ्या या शब्दाचा अर्थ नुसतं पाहायचं असतं, त्याच्यात भोग नाही, भोगता नाही, त्याच्या काही व्यवहार होत नाही. याला एकच लोकक दृष्टांत तुमचं स्वप्नाच्या पदार्थाचा स्वप्नामध्येच दिसतात, बाकी काही खरं नसतं. त्याप्रमाणे अज्ञानाची झोप आणि अज्ञानाच्या झोपेनं ईश्वराने हे जगत केलेलं पंचमहाभूतात्मक हे ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय बाधित ठरत नाही. बाधित या शब्दाचा अर्थ दृढ अपरोक्ष मिथ्यात्व निश्चय. दृढ अपरोक्ष मिथ्यात्व निश्चय कसा, त्याला उदाहरण द्यावं गुरुजींनी. नेहमी सांगत असतो आम्ही, पण तुम्ही सांगताना ते लक्षात राहत नाही, अधिकारीच नाहीत ना. किती मूर्खांनी तुम्हाला डोळसपण आहेत असं म्हणल्यावर तुम्ही डोळसपणा होतील, किंवा किती मूर्खांनी तुम्हाला शहाणा म्हणलं तुम्ही शहाणा होऊ शकाल. तसं ही जग जर तुमच्या साधूंच्या बोधाने पाळले तरच मिथ्या ठरेल. आणि कर्मठ, उपासक, जपी, तपी, योगी यांना ही मिथ्या म्हणताच येत नाही. दोष म्हणतील, जग दोषी आहे म्हणतील, पण मिथ्या कळत नाही त्यांना. आणि जोपर्यंत मिथ्या कळत नाही, मिथ्या म्हणजे बेगड्याची भावली, मिथ्या म्हणजे स्वप्नाचे पदार्थ, मिथ्या म्हणजे चित्र, मिथ्या म्हणजे लहान मुलांनी खेळलेलं बागडलेला खेळ. लहान मुलं कोणतं खेळ खेळतात, खापूर जेवण खेळायचे लेकुरे. आता ही छडी घेतो संभो आणि ह्याला घोड्यावर पळवितो, मग घोडं त्याचा संकल्प ही घोडं आहे. तसं ईश्वर सृष्टी तुझ्या न कळण्याने ईश्वराने ही जग केल्याने ते जग स्वरूपाचं ज्ञान झाल्याशिवाय, अधिष्ठान ज्ञान झाल्याशिवाय मिथ्या ठरत आहे. आणि मिथ्या या शब्दाचा अर्थ बाद निश्चय. बाद या शब्दाचा अर्थ प्रतीची मात्र. प्रतीची मात्र या शब्दाचा अर्थ म्हणण्यापुरतं. म्हणण्यापुरतं कसं गुरुजींनी सांगावं, चिव चिव ये, चारा खा, पाणी पे, भूर कोण उडून जा. हे नुसतं म्हणण्यासारखं का नाही, त्या कक्षात जग आहे. हां, तसं नाही. हे जरी लौकिक संस्कारांनी तुम्हाला आनंद होत असं, पण सिद्धांत फार मोठा आहे. जसं ही लहान लेकराला आई जशी शिकवती त्यात नुसते शब्द असतात, त्याला काही अर्थ नसतो, तसं ही देहादिक जगत नुसतं म्हणायला वस्तू नाही. आणि हे जर कळलं की ज्याच्या अज्ञानाने जे भासतं त्याच्या ज्ञान त्याची निवृत्ती होत असते. मग स्वरूपाच्या अज्ञानाने तुम्हाला देहादिक जगत भासलं, आणि स्वरूपाचं ज्ञान झाल्याशिवाय जगत मिथ्या ठरत नाही त्याला. आणि मिथ्या असताना मिथ्या या शब्दाचा अर्थ काय आहे तर नुसतं स्वप्न. ज्ञानदेव म्हणजे पाहता पाहिले स्वप्नाची येले जाईल. हा नाही, म्हणून ईश्वर सृष्टीतले पदार्थ व्यावहारिक सत्ता असते. कसं काय, पण आमच्या गुरुजींनी सांगावं, हे तुमचं शरीर खरं आहे का खोटं वाटतं? खरं वाटतं. बरं, खूप वाढायचं वाटतं का नाही? खूप काळ 30 वर्ष 40 वर्ष वाटतं का नाही? मग ज्याला काल आहे, ज्याला देश आहे, तो पदार्थ व्यावहारिक सत्तेतला खरा वाटत असतो. तुम्हाला आई वडील आहेत का नाही, हे तुमचा देश झाला नाही, हे तुमचा काल झाला, स्थळ झालं उत्पत्तीचं ठिकाण. गाव हे देश झालं. आणि तुमचं आयुष्य 30-40 वर्षाचं ही काल झाला. मग ही जोपर्यंत वाटतो तोपर्यंत ती व्यावहारिक सत्ता आहे. हां, आणि बेगडाच्या भाऊजीचे आई वडील कोण? नाही का भावली ती? तसं देहात जगत
बेगड्याचे भावले झालं. किती वेळेस आम्ही सांगितलं तरी अधिकार नसल्यामुळे कळत नाही. बेगड्याचे भावली आबराशी सावली जाईल लया. बेगड्याचे भावली पाहायला भोगायला नाही, आबराशी सावली मनुस्तर आहे. तसं देहाधिक जगत त्या कक्षेतलं आहे. मग देह, दारा, पुत्र, ग्रह, मैत्री, धन, दौलत ही सगळं पंचमहाभूतात्मक त्या कक्षात आहे. झालं लटिका सर्व हा संसार. सर्व हा संसार म्हणजे सगळे जन्म, मरण, स्वर्ग, नरक, प्राप्ती ही सगळं त्या कक्षात आहे. नाही ह्याला ते पाठीमागची सांगू लागते. दोघं बोलून काय उपयोग नाही. ज्याच्यावर ईश्वर कृपा झाली, ज्याच्यावर श्री गुरुची कृपा झाली, ज्याच्यावर अंतःकरण त्या योग्यतेचं झालं, त्याला ह्याची मजा झालं. नाही वांज काय जाणे, व्याली वेदना जाणे, व्यालीच वेदना जाणते. जन्म दिला त्याला त्या जन्माच्या वेळेस लेकराच्या काय अवस्था त्या आईला माहीत असते ते स्वतःची. तसं परमार्थ करणारा साधक त्या साधकाच्या अवस्था आईच्या जन्मदात्यासारखी असते. श्री गुरु जन्मदात्या आईसारखे असतात. आणि त्यात किती वेदना असतात ही त्यालाच माहिती. एक 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 बुद्धीचे ठिकाणचे सत्यत्वपण घालवताना त्याच्या आईचं दूध आठवतं झालं. बोलणं सोपं आहे, कळणं सोपं आहे, पण ते मिथ्या ठरणं त्याला कृपाच लागते. ईश्वर पण गुरुकृपा त्याच्यावर नाही होत. पण हे कळण्याकरता वाचा, ह्याच्यातून तुम्हाला कळेल पुढे. पण हे कळल्याशिवाय नर द्यायचं सार्थक नाही बरं का. काही तुम्ही म्हणा तुम्हाला पटेल न पटेल, झेपेल न झेपेल, पण हे कळलं तर तुमच्या जन्माचं सार्थक नाही. तर मग कुत्र्याचा तुमचा फरकच नाही. कुत्र्याला लेकरं बाळ असते, डुकराला लेकरं बाळ असते, मांजराला लेकरं बाळ असते. काय खरं नाही हे त्याचं खरं मत अर्थ आहे. पण ते पुण्य पाहिजे ना. पण गणित सोडवताना बिनचूक गणित सोडव. गुरुजी म्हणायचे आमचे, गणितामध्ये आकडा चुकला की गणित चुकलं, आणि आकडा बिनचूक आला की गणित कळलं. आहे का नाही. किती 2 15? हां 7.5 2 15. पण ह्याला 7.5 कळतच नाही, 15 कळतच कशामुळे येते. आणि किती 2 14? 7 2 14. सोपं आहे. पण तसं परमार्थ गणित यायचं. जगताचं कारण काय कळावं, त्याचं कस काय त्याचं कळावं, त्याच्यात परिणाम काय हे कळावं. आता तुमचं जन्मवरून खरं का खोटं. आणि इथं म्हणजे जन्मवरून खोटं आहे. साधू म्हणतात जन्मवरून खोटं आहे. स्वप्नातली गाय आणि स्वप्नातलं वासरू खरं का खोटं आहे. काढा मग दूध त्याचं. स्वप्नातल्या गाय वासराचं दूध काढा, त्या वासराला पिऊ द्या ना. ते जसं खोटं तसं त्रिभुवन खोटं. त्या कक्षात साधूंचं म्हणणं. अज्ञानाचा निदा, अज्ञानरूपी झोपेमध्ये जीव झोपला आणि विश्वरूपी स्वप्नाचा धंदा बघतो. विश्वरूपी स्वप्नामध्ये त्रिभुवन. कोणी स्वर्गाला जायचा प्रयत्न, कोणी श्रीमंत होण्याच्या प्रयत्नात, कोणी महाराज होण्याच्या प्रयत्नात, कोणी भीक मागण्याच्या प्रयत्नात, कोणी स्वैर वागण्याच्या प्रयत्नात. हे सगळं स्वप्न आहे. काय विषाद आहे. हाय खरं स्वप्न नाही. स्वप्नात ज्याला कळलं त्याची अवस्था, त्याचे लक्षण, त्याचे विचार वेगळे राहतात. त्याचं एकच, ज्याला स्वप्न कळलं त्याला जगतामध्ये असून जगतात रमत नाही. तो जगतात असून जगतात रमत नाही. कशावरून? त्याचे विलास आणि हवे त्याच्या ठिकाणी दिसत नाही. त्याच्या ठिकाणी अखंड प्रसन्नता राहते. त्याचं मन अखंड आनंदात राहतं. त्याच्यामुळे ही त्याची खूण वेगळी आहे. आणि ही तुमचं कसं थेंबणी ओले होऊन वाऱ्याने सुके. थोडं पाऊस पडलं की चिखल होतो, वार आले की वाळून असतं. तसं 2 शब्द तुम्हाला अनुकूल वाटले की गाल जांबासारखे होतात. एखादा शब्द विरोधात गेले गाल होतं खोबरच्या वाटेसारखे होतं. ह्याला म्हणायचे जीवदशा. आणि हे दोन्ही परिणाम नाहीत त्याला म्हणायचं मिथ्या. आणि हे मिथ्या ज्याच्या ज्ञानी बस त्याच्या ज्ञान निवडत होतं. मग आता ईश्वर सृष्टी मिथ्या म्हणायची. त्याच्यावर माझ्या गुरूंची आठवण झालेली पुन्हा आठवण करून दिली. मला हे सांगायचं, सांगून गेलो पाणकी विषय सांगायचा. हे मंदिरं जे आहेत, राम मंदिरात शिखरं हे किती दिवसाचे आहेत.
आहे का नाही? कोणी 100 वर्ष म्हणेल, कोणी 50 वर्ष म्हणेल. आणि ह्या दृष्टीने पाहिलं ते परतीचे मात्र आहेत. हां, ते दगडं, ती चिरबंदी, ते कितीतरी वाटतं. पण ह्या दृष्टीनं ते सत्वही नाही झालं, त्यात काहीच नाही. नाही, तसं नाही झालं. काय नाही, मिथ्या कळायला त्याला स्वतःची तयारी लागते. त्याला स्वतःची तयारी असली तर साधू भेटतील, गुरु भेटतील, आणि ईश्वर कृपेने त्याला सद्गुरू चांगले मिळतील, तेव्हा ही गणित सुटेल. आता देहादिक जगात इंद्र, चंद्र, सूर्य, तारंग मिथ्या म्हणायचं काय? सूर्य साक्षी भाष्य आहे. तुझ्या प्रकाशाने सूर्य प्रकाशित आहे. हा सूर्य हे जर पाहिलं, चंद्र जर पाहिलं, तर हे स्वप्नातले पदार्थ आहेत. समुद्र खरं का खोटं? काय नाही. तुमचं स्वरूप ज्ञान झाल्याशिवाय हे खोटं वाटणार नाही, त्याचं उत्तर आहे. तसं नाही का? त्रिभुवन मिथ्या म्हणायला त्याला साधूंनीच जवळ करून त्याच्यावर कृपा केली पाहिजे. तो पण होतो. शब्दज्ञान कळत पण निश्चय नाही. सांगतात तुला, नाथ महाराज म्हणतात, जीव शिव जोडी हरिरूपी तरंग. शिव हे जगत निर्माण करणारा, जीव हे सुख दुःखाचा भोगणारा. हे दोन्ही तरंग आहेत. तरंग म्हणजे पाणी आहेत का? मग कल्पना विद्येने झाला जीव. माया उपाधी शिव बोलवते. माया उपाधीमुळे शिव झाला, माया उपाधी त्रिभुवन झालं आहे. अविद्या उपाधीने जीव सुख दुःखाचा भोगता झाला. त्याच्या बाबा जन्मरण वाटतं. हे सगळं या दृष्टीनं मिथ्या आहे. आणि हे वाटतं आहे का? नाही वाटत. आणि हे मिथ्या जर वाटलं तर मग परमार्थ चिन्ह तर आहे. दुसरी गोष्ट एक आहे, ज्याला हे मिथ्या कळलं त्याचं पहिलं रडणं गेलं, पहिला त्याचा मोह गेला. सांगू गुरुच्या भाषेत त्याचा अर्थ वेगळा करू नका. भाषा गुरूंची सोपी आहे, पण कळणे म्हणजे मजा आहे. त्याला तुम्ही भावलीचा मोका घेतात का रे? आता कसं करायचं? काय ह्याचं उत्तर आहे? कळतंय का? तसंच आहे. भावलीकडे बघत नाहीत, तसं देहादिक जगत मिथ्याय झालं. हो. आणि हे मिथ्या हे बाधित असतो. आणि बाधित शब्दाचा दृढ मिथ्यात्व निश्चय. दृढ मिथ्यात्व निश्चय कसा? त्याला गुरुजी सांगा. किती मूर्खन तुम्हाला वेळ म्हणून तुम्ही वेळ म्हणून घेताल? पुन्हा गुरुजी दुसरं सांगा. किती विधवा बाईने स्वाशीनबाईला तू विधवा म्हणलं ती खरी मानेल. आमच्या गुरुंचं बोलवले सोपं, पण सिद्धांत गुरु. किती विधवा बाईनं स्वाशीनबाईला म्हणत तू विधवा आहे, ते काय म्हणजे तुम्ही सगळे मूर्ख आहेत. तसं हे बाई जसं निश्चयात बदलत नाही स्वाशीन पाण्यात, तसं देहादिक जगत मिथ्या आहे असा निश्चय झाला पाहिजे. आणि असा निश्चय झाल्यानंतर त्याला सुख, त्याला दुःख, त्याला मीन माजर संपलं झालं. तसं नाही ते. म्हणून ब्रह्मज्ञान नेहू लेकराच्या गोष्टी. हे ब्रह्मज्ञान बालबुद्धीचा विषय नाही. ब्रह्मज्ञान नव्हे लेकराच्या गोष्टी. लेकराच्या गोष्टी म्हणजे लहान मुलाला जसं काही कळत नसतं तसं हा अज्ञानी लोकांचा हा विषय नाही. मग अज्ञानी लोक कोण? शास्त्रीय, पंडित, पुराणिक, योग अभ्यास करणारे, शास्त्र शिकणारे, विद्वान असणारे, भजन पूजन करणारे, हे आंधळे. तुम्हाला नाही बोलत आम्ही हितले बोलतो. हे सगळे करायला लागलेत. पण ही चित्रातली दुकानं आहेत, खास दुकानं आहे. संत सज्जने मांडले दुकान. संत सज्जने दुकान मांडलं म्हणजे जन्म मरण आमच्याकडे नाही. आमच्याकडे औषध आहे, जन्म मरण नाही म्हणायचं. आमच्याकडे जग मिथ्या म्हणायचं, आमच्याकडे नजर औषध आहे त्याला. तसं म्हणून हे मिथ्या या शब्दाचा अर्थ काय असतो? तर म्हणण्यापुरता पदार्थ आहे, त्याला काय नाही त्याला. आणि ते कुठं आलं? मिथ्या कशाला म्हणायचं? जन्ममरण ईश्वर सृष्टीतलं आहे.
देव दिला देह भजना गो म्हणतात. देवाने जन्ममरण दिलं आहे तुम्हाला. मग आता देवाने जन्ममरण दिलेलं देहादिक जगत दिलेलं ही ईश्वर सृष्टी असणारी त्याला मिथ्या म्हणायचं आहे. मिथ्या आहेत पण मिथ्या कळायचं आहे. काय कळायचं? देहादिक जगत हिमालय पर्वत मिथ्या का कसा? किती दिवसाचा आहे? नाही झालं. त्याला हीच लागतं. त्याला बहुत सुकृताची जोड आहे. ज्या पुण्याचं माप नाही अशा पुण्याची जोड असेल तरच हे परमार्थ कळतो. बाकी मठ बांधता येते, शिष्यशाखा करता येईल, सोन्याचं समासन करता येईल, पाण्याचं तूप करता येईल, मेलेलं माणूस जिवंत करता येईल, तर हे कळायचं नाही. भूतचं कळू येईल वर्तमान, पण त्या साधूचे न कळे महिमान. असता जाता रवी धरवेल, बाह्य हेला सागर तरवेल, पाहुणा घालवेल पाला, वाऱ्याचं घोडं करता येईल, सूर्यात थांबवता येईल. भूत भविष्य कळू येईल वर्तमान, त्रिकाळ ज्ञानी होतात. पण ते म्हणजे हे सगळं स्वप्न आहे. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले आणि स्वप्न केले जाईल. याच्या एक दुसरं मार्मिक चिंतन आलं पण उपयोग नाही. मला ते सांगून तुम्हाला सांगता येईल मला, पण उपयोग नाही. जगत नाही, नुसती त्रिपुटी आहे. त्रिपुटी म्हणजे डोळ्याचा विषय रूप आणि त्याचं ज्ञान, ही त्रिपुटी मिथ्या आहे. मग आता तुम्ही डोळे पदार्थ पाहिलेलं आहे, हे तुम्हाला खरं वाटतं खोटं वाटतं? मग कुठं तुम्हाला? आणि मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे मेघड्याची भावले, मिथ्या म्हणजे ते कोंड आहे असे याचे. मग आता हे ठरल्यानंतर काय त्याचे ठिकाण राहील की मिथ्या कशा काम आहे, त्याला कशी इच्छा राहील? जर मिथ्या कळल्यावर इच्छा राहत नाही, झालं नाही कळत. आणि परमार्थ ही कळतं. आणि हे कळण्याकरता माऊली 15 अध्याय स्पष्ट याच्याकरता लिहिला झाला. 15 अध्याय ज्याला कळला त्याला परमार्थ कळला, 13 अध्याय ज्याला कळला त्याला साधन कळलं, 9 अध्याय ज्याला कळला त्याला या स्वरूप ज्ञानाची किंमत कळली. त्याला एकच वर्म, याला एखाद्या खऱ्या महात्म्याची भेट झाल्याशिवाय गणित सुटत नाही, त्याचं उत्तर आहे. त्याला एक खरं महात्मे काही त्यागी असतील पण अनुभवी नाहीत, काही चमत्कार असतील पण अनुभवी नाही. काल वाल्मिक गेला त्याच्या आईवडिलाच्या आणि भावाच्या गुरुकडे, तर त्यांच्या गुरुला एक चौफळा बसायला, लोक झोका द्यायला, हे सगळं तसं ऐश्वर झालं. पण त्याला असं वाटलं आमच्या बाबाचं न्यायची कितीतरी तफावत वेगळं. आमचे बाबा काठी घेऊ देत नाहीत आणि याचा केवढा वेळ असा कवा जोनमुक्त व्हायचं यांच्याकडून. वाल्मिक सांगत होता, जाऊ दे बोला काय करायचं त्याच्याबरोबर, आपली चिंता आपण करावं. काशी अनेकाचे गुणदोषानं म्हणे त्या सोडून विषय म्हणून जगत मिथ्या एवढे त्याचं लक्षात ठेवा. आणि बाधित आहे त्याला, आणि बाधीच्या पदार्थाचं मिथ्या, आणि मिथ्याचा निश्चय झाला पाहिजे. आणि निश्चय झालं कुठला परिणाम होत नाही सुख दुःखाचा. हो नाही झालं म्हणून ब्रह्मज्ञान कळत असतं पण झेपत नसतं, सांगायला कळत असतं, ऐकायला कळत असतं पण झेपत नसतं. का? अनुकूल शब्द आला म्हणजे हा आनंद होतो, प्रतिकूल शब्द आला म्हणजे दुःख होतं. अरे शब्दाचा ना दोन्ही, आणि शब्दाला आयुष्य किती आहे? ऐकायला येऊस तर शब्द संपतो, आणि ते देहादिक जगत त्रिभुवन ती कक्षा आहे. सूर्य साक्षी भाष्य आहे झालं, साक्षीच्या प्रकाशाने साक्षीच्या प्रकाशावरची सूर्याला जाणते. मग साक्षी भाषा पदार्थ मिथ्या असतो, स्वप्नासारखा असतो. सूर्य किती वर्ष झालं? मग सूर्य आत्ता आहे आमच्या समोर झालेला असं म्हणता येईल का? सूर्याला आयुष्य नाही, सूर्य जड आहे, सूर्याला प्रकाश नाही असं म्हणता येईल का? नाही झालं. आणि हे म्हणजे तुला कळेल कोण आहे ते, सूर्य कुठे आहे कोण कुठं आहे ते. म्हणून ईश्वर सृष्टी मिथ्या ठरणं नाही, त्याला हेच लागतं. सद्गुरूनं ऐके कृपा मज केली, निज वस्तू दाविली माझी मज, माझी सुख मज दाविली डोळा, दिदली प्रेम कळा ज्ञान मंत्रा, तया उत्तराई व्हावे कोणे कोणे, जमा येणे नाही ऐशी केले,
नामा म्हणून इतके दावील सोय न विसरावी पाय विठोबाचे. सद्गुरू नायके कृपा मज केली, निज वस्तू दाविली माझी मज. श्री गुरुनी माझी निज वस्तू म्हणजे मी सच्चिदानंद ब्रह्म आहे हे मला कळून दिलं झालं. निज वस्तू दाविली माझे सुख मज दिजली डोळा, माझे सुख मज दिजले हाती, माझे सुख मला हातात दिलं म्हणजे माझं सुख मला कळून दिलं. आणि माझं सुख मला कळलं की पुन्हा संपतं त्याचा विषय. तुझं सुख तुला भोगता आलं पाहिजे. तुझं सुख दुसरीकडे नाही. तुझं सुखाला इंद्रिय नाहीत, तुझ्या सुखाला देश नाही, तुझ्या सुखाला काळ नाही. तुझं सुख अगदी खडी साखर जसं आतबाहेर गोड आहे तसं तुझं सुख आहे. आणि हे सुख नाही कळत म्हणून ईश्वर सृष्टी जगत खरं वाटायला लागलं त्याला. म्हणून हे तत्त्वज्ञान बालबुद्धीचा विषय आहे. त्याला एकच तुमच्या विषयातलं विवेकानंद सुपरवायझर होता. कुणाला देव दाखव, पण परमहंस आमच्या अक्कलकोटच्या स्वामीचे शिष्य, पहिले शिष्य रामकृष्ण परमहंस अक्कलकोटच्या स्वामीचे शिष्य, पहिलं शिष्य आहेत आमचा. आता ते काय अक्कलकोटच्या दत्ताचं कृपत पोरग होते, त्याला काय देवपाल हॅरबास म्हणले. हो, एका क्षणात तर वृत्ती बदलली. हो, वर्तमान काळात काय त्याची अवस्था झाली काय पण बघितलं का. मग सुपरवायझर होता काय कमी त्याला नाही कळत नाही. ह्याला वेगळं म्हणून विवेक वैराग्य शमन षटक मोक्षत्व श्रवण म्हणून निध्यासन हे ज्याच्या अंगे बांधलं त्याचा हा विषय आहे. हे तुमचं नियम अंश नक्का मग चल बोल असं आहे. लग्नाला यायचं त्या बाईला सक्का भाऊ नाही, मग पोरीच्या लग्नाला कोणी तर मामा उभा करायचा. तसे बळच आहे तुमचं. नाहीतर हे जर कळायला त्याला झोप येत नाही, त्याला भूक लागत नाही, त्याला ताण लागत नाही, त्याला कुठं कोण आहे हे कळत नाही. तुमचं आता हे सगळं तुम्हाला मग चालायचं. ते बी गुरुजन सांगा, आपण सांगा, केळ असावा, ते माव असावा, ते सोलून द्यावं, ते त्याच्या हातात द्यावं, त्याला खा म्हणावं. असं आहे आमचं तुम्हाला. असं आहे ते, तसं नाही ते. नाही तर भूक लागल्यावर भूक न मागे शाना और निज न मागे बिछाना. खा झोप आल्यावर त्याला अंतरून नाही लागत, पटकन पडले झोपतो. खा भूक लागल्यावर भूक न मागे सारना, कडकडून भूक लागलो ते काल होत नाही म्हणतो आण बाबा हसत असलं. अशी ज्याची अवस्था त्याची मजा आहे. झालं जगत मिथ्या म्हणणं तोंडच्या गोष्टी आहेत का काय. आईबाप मिथ्या म्हणणं नाही झालं. हां त्याला अधिकारच लागतो. म्हणून हे सांगायला लागलेत की मिथ्या पदार्थ आहे ते ईश्वर सृष्टी आहे. आणि ईश्वर सृष्टी मिथ्या म्हणायचं हे फार मोठी भूमिका आहे. झाला हां काहीतरी बोलतो का. चला. सो अपरोक्ष मिथ्या निश्चय ईश्वर सृष्टि के पदार्थन में ब्रह्मज्ञान से प्रथम किसी को होवे नहीं, ब्रह्मज्ञान से अनंतर ही होवे ही. हां आता ब्रह्मज्ञान झालं तरी मिथ्याने ब्रह्मज्ञानाच्या निश्चयाने नंतर मिथ्या जगत ठरतं. मी आत्मा सच्चिदानंद आहे, पण मी आत्मा सच्चिदानंद ब्रह्मरूप असा निश्चय झाल्यावर मग मिथ्या जगत ठरतं. हो असं ते तसंच आहे रे. अगोदर ज्ञान होतं, पण ज्ञानाचा अभ्यासाने निश्चय होतो मग निध्यास. कळतंय पण अखंड कळण्याचं वृत्ती राहिली पाहिजे. बुद्धी निश्चय आत्मज्ञान, मी आत्मा आहे असा निश्चय झाला पाहिजे. बुद्धी निश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण मी ब्रह्मरूप आहे असा निश्चय झाला पाहिजे. तत्पर्याला हरनिशी अखंड अनुसंधान पाहिजे. मी साक्षी, मी द्रष्टा, मी ब्रह्म, मी सुखस्वरूप, मी ज्ञानरूप असं अखंड अनुसंधान पाहिजे. मग ही ज्यावेळेस असा निश्चय होईल त्यावेळेस मग जगत मिथ्या ठरते. झालं कारण याच्या अज्ञानाने ते खरं वाटायला लागलं. सुखाचं न कळणं
सुख विषयात वाटायला लागलं. मी सुखरूप आहे असं जर कळलं, विषयात सुख आहे. मी ज्ञानरूप आहे असं जर कळलं, बुद्धिज्ञान आहे. मी सत्रूप आहे म्हणलं तर जग खरं आहे. काय म्हणते माऊली मग? त्रिगुणासार. मग त्रिगुणासार म्हणजे सत्व नाही, मग त्रिभुवन आलं त्यात. त्रिभुवन आलं. त्रिगुण ही प्रकाराचे तीन. तुका म्हणे केले जन. तुकाराम म्हणते अरे प्रकाराचे तीन आहे. जग हे त्रिप्रकार आहे. सत्वगुणाचं काही जग, रजगुणाचं काही जग, तमगुणाचं काही जग. सांगू तुम्हाला, सत्वगुणाचे परमार्थ करणारे स्वर्गाधिक, रजगुणाचे माणसं इथले राजा रजवाडे वाडे वाढणारे हे रजगुण, आणि तमगुण चोऱ्या जार करणारे हे तमगुण, आणि तिन्ही सत्वगुण रहित आहेत. असं आहे ते. म्हणून त्रिगुण असेल माऊलीने सांगावं, आपण ऐकावं, म्हणत राहावं जरा. आणि ज्यात सत्व नाही त्याच्याबद्दल माणूस निवांत राहतो. ते कसं वाळलेलं पान जसं वारं फिरते तसा महात्मा वाळलेलं पाण्यासारखं फिरत राहतो. जरा कुठं पडायचं, कोण पडायचं काय खबर कोणाच ठाऊक. त्याला मिथ्या कळलं म्हणायचं. मग ही जगाला मिथ्या म्हणायचं सोपं आहे. पण तुकोबाराय म्हणते तो का म्हणे त्याचे कळल्या वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराने त्याचे माझे आरती झणी जळून न देऊ. त्याचे माझी वरती झणी जळू न देऊ. तुकोबाराय देवाला बोलतात माझी वृत्ती तुझ्या चरणी राहू दे. आणि ब्रह्मादिक पदे ब्रह्मलोक, सत्यलोक, वैकुंठ, कैलास, 21 स्वर्ग, त्याची किंमत किती केली तुकोबाराने कळले तर. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराने, शेलके दुःखाचे ठिकाण आहेत ते. कळतं का साधूचं मग? इथं तर वैकुंठाला जायचं, नीट वागा. आपल्याला देवलोकाला जायचं आहे, वैकुंठाला जायचं आहे, नीट वागा, जपतप करा, वैकुंठालाच गो. कशाला वैकुंठ जातो रे? साधूंचा हरिपाठ ते वैकुंठ ते घे. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला गुणदाट हरी हे खरं वैकुंठ आहे. नाही तुमचा 36 आहे. तर मला वैकुंठाला जायचं, देवाला बोलायचं, आणि आम्हाला वैकुंठ नाही, वैकुंठाचं अधिष्ठानाचं राहायचं आहे. ब्रह्मादिक पद दुःखाची शिराने, शिराने दुःखाचं शेल का वाटा कोण? ब्रह्मादिक पदे. मग त्यात वैकुंठ आलं, कैलास आलं, ब्रह्मलोक आलं, इंद्रचंद्रलोक आलं, हे सगळे दुःखाचे शेलके ठिकाण. आणि इथं तर जीव चालला आहे, हे व्रत करा ते व्रत करा, म्हणजे आपण देवलोकाला जाऊ, आपल्याला देव भेटेल. चला द्या आमच्याकडनं तुमचं गिऱ्हाईक, तुम्ही जा तिकडं, कुठं जा तिकडं. चला म्हणून ज्ञान गुडगम्य ना. गुड या शब्दाचं ज्ञान कळायला कठीण. याते मूल अविद्या के कार्य जो जागृत के पदार्थ ईश्वर सृष्टी तामे व्यवहार सत्ता है. म्हणून जे मूल अविद्याचं कार्य असणारं स्वरूपाचं अज्ञान हे मूल अविद्या, त्या मूल अविद्याचं कार्य ध्यादिक जगत आहे, म्हणून ते ईश्वर निर्मित आहे, म्हणून ते व्यवहारिक सत्ता आहे, म्हणून ते मिथ्या कळणं कठीण आहे. पण हे मिथ्या कळल्याशिवाय परमार्थ नाही. अरे काय चला. जन्म मरण बंध मोक्ष आदिक व्यवहार के सिद्ध करने वाली जो सत्ता कहिए होना सो व्यवहार सत्ता कहिए है. सांग आता जन्म मरण खरं वाटतं का नाही? हां आईबाप खरं वाटतेच का नाही? मग सगळं गणगोत खरं वाटतं का नाही? कोणती सत्ता आहे? मग ही ईश्वर सृष्टी आहे का नाही? मग ईश्वर सृष्टीला मिथ्या म्हणायला काय? जन्म मरण मिथ्या त्यांच्या दृष्टीनं आहे. हो त्यांच्या दृष्टीनं आहे. स्वप्नातलं जन्ममरण जसं हर्षशोकच नव्हे कारण, तसं हे ईश्वर सृष्टी स्वप्न आहे साधूंच्या दृष्टीनं, ज्ञानोबा तुकोबारायच्या दृष्टीनं. तुमच्या आमच्या दृष्टीनं कळत नाही काय. आणि इतकं कळून, एवढं कळून तुमच्याच वागावं लागतं येड्यासारखं. हे कळलेलं ते राहायचं, वागायचं तुमच्या वेड्यासारखं.
नाही जर वागवायचं तर तुम्ही फजिती करता ना आमचे. मग आमची फजिती साधनं ठेवणे म्हणून तुमच्यात गोड म्हणून तुमच्यात राहायचं. पण तुमच्यात आमचं काही नातं होतं नाही. आमचं एकच गोत, एकच आमचे गत गोत सगळं देव आणि साधू. कारण त्या गणगोताकडून खरं सुख मिळते. मग जलमरण खरं का खोटं? हा विषय आहे. जलमरण खोटं या दृष्टीनं का याचं थोडी चिंता सांगतो. चेतन साक्षी त्याला जन्म नाही आणि मन खोटं आहे. कोणाला जन्मरण? मन खोटं आहे, साक्षी निर्विकार आहे, जन्मरण कोणाला? हे दोन्हीनं कळलं त्याला. अज्ञानामुळे का नाही. आणि अज्ञानाने जगात श्रेष्ठ ज्याने जग निर्माण केलं तो देव आहे. आणि देवाने जग निर्माण केलं. मग देवाने जग निर्माण केलं ईश्वर सृष्टी आहे आणि त्याला मिथ्या मानायचं आहे. मिथ्या आहे जरा. पण हे कर्मठ उपासक अरे राम 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 खऱ्या परमार्थावर माती टाकतात. असं ते मग काय म्हणून आयुष्यभर नाही अनेकाच्या अंगी. आयुष्यभर म्हणजे जीव नाही देव आहे असं अनुभव आणून देणारी साधू. तू देवच बरे देवच बरे ना. आणि तुका म्हणे खरे तुम्ही. अरे खरे देव तुम्ही आहेत ना. बाकीचे देव तुमच्या वृत्तीला एकत्र केंद्रित करण्यासारखे आहेत. बाकी खरा देव तो आहेस. म्हणून ईश्वर सृष्टी मिथ्या स्वरूप ज्ञानाने होते. स्वरूपाच्या ज्ञानाने ईश्वर सृष्टी असते. ईश्वर सृष्टी म्हणजे मायाविशिष्ट चैतन्य तो ईश्वर आणि त्याने केलेलं जगत. मग त्याने काय काय केलं? पंचमहाभूतं केले, 4 खाणी केल्या, लक्षाच्या येवणे केल्या आणि हे सगळं ईश्वरानं केलं. आणि हे म्हणते ते बेगड्याचे भावले रज्जू सर्पाकारे रज्जू सर्पाकारे भासियले जगडंबरे. काय म्हणते तू कर? रज्जूवर सर्प जसं तसंच जगडंबर आहे. सर्प मेलेलं आहे का जिवंत येतो? हां भासलेलं आहे. तसं जगडंबर भासलेलं आहे. आणि भासलेल्या पदार्थात सत्व नसतं, त्याला उत्पत्ती नसते, त्याला देश नसतो आणि त्याला फल नसतं. काय फल आहे जगात? काय फल मला सांगा की. सांगू तुम्हाला माझ्या गुरुने सांगा. बघा तुम्ही ऐका विचार करा. हे उगं सिमेंट लोखंडाचे उगं दगड उंच करतात. त्याला कोणी 7 ताळ म्हणते, कोणी 10 ताळ, कोणी 5 ताळ, कोणी 3 ताळ. नुसतं सिमेंटाचं लोखंडाचा ढीग असतो का ताळ आहे ते? बरं असं ते त्याच्यात झालं किती समाधान मिळेल तुला? एवढं तो एक 50 लाखाची इमारत म्हणले सुख किती मिळेल तुला सांग की. काय सगळ्या उलटेपणा आहे जगाचा. म्हणून असंही जग उपराटे. म्हणून अजूनही जग उपराट देश होतं. कसं जगाचे लागलं वेळ. त्या जगाला वेळ लागले झालं. काय आता हे कायच वाटतं का? हे उगं लोखंडाचे गज उभा करायचे आणि त्या दगड चुना माती भरायचे. काय इमारत? मातीचा ढीग आहे ते. काय त्यात एवढं? पण लई पोरण काम केलं. म्हणून काय केलं? अरे आम्हाला बसायला जागा नव्हती, 3 ताळाची माडी बांधली. बरं 3 ताळाची माडी बांधली, त्याच्यातून तुला एखादा खाडी येईल का बरोबर? असं ते सोड. अज्ञानाचा खेळ आहे तो, ज्ञानाचा नाही. ज्ञानाला वेळच कुठे जगात यायला. ब्रह्मानंदी लागली टाळी कोण देहाची सांभाळी. अरे ब्रह्मानंदामध्ये नमग्न झालेला महात्मा देहाकडे कुठं पाहिजे? कोण पाहत आहे कडे? वीर विठ्ठलाची गाडी. जो भगवंताचे खास भक्त आहे कोण त्याच्याकडे पाहू शकतो? आणि ते कोणाला दुसरे पाहिजे? त्याला एक तुकोरात गर पतीव्रता नाही की अनेकाची स्तुती सर्व भावे पती ध्यानी म्हणून. जशी महान पतीव्रता एखादी मावली असती तिच्या ध्यान मनामध्ये स्वरूप असते, दुसरीची स्तुती ऐकत नाही. त्याच्या पर्यामा नारायण. या म्हणल्यासारखं आमचा विषय तो नारायण आहे.
मग तिथे ही मजा आहे. इथे सगळेच गबाळ घ्यायचं आहे. तसं ब्रह्मज्ञान से विनाही जिनका बाद होवे 3 पदार्थां में प्रतिभास सत्ता कहिए है. आता जिथं ब्रह्मज्ञानाची गरज लागत नाही त्याचा बाद होत होतो त्याला प्रतिभा प्रतिभाषिक म्हणतात. त्याला दृष्टांत एक अनुभव होता, व्यावहारिक स्वप्न. आता तुम्हाला जे स्वप्न पडते प्रातिभाषिक आहे. त्याला मी साक्षी ब्रह्म म्हणण्याची गरज नाही. झोपेतून उठलं की ते स्वप्न गेलं, त्याचा बाद निश्चय झाला. वस्तू नाहीचा निश्चय होणं याला बाद म्हणावं. वस्तू आहे त्या काली ती मिथ्या आहे, त्यात सत्व नाही, त्यात जन्म मरण नाही, त्यात भोग्य भोक्त नाही, ते पदार्थ मिथ्या असतात. भोग्य भोक्त म्हणजे विषय भोगाचा जो भोग त्याला भोग्य भोक्त म्हणतात. पण तिथं विषय बी नाही, हे बी नाही. नदी तर नकाशातली नदी आहे का, ब्रह्मगरी निघाली, बंगालच्या उपसागराला मिळाली. ते किती किती पाण्याने कुणाला उपयोग झाला. नकाशावरच्या नदीला किती उसाचे लागले नाही. तसं हे जग आहे, तसं हे मिथ्या आहे. काय जेवण केलेलं जग, ही जेवण केली सृष्टी त्या कक्षात आहे. म्हणून माऊली म्हणते, काय म्हणते, ज्ञानदेव म्हणजे पाहता पहिले स्वप्ने केले जाईल. हे मृगजल होत आहे, किती वेळेस सांगितलं, पण नाही. त्याचं काही एकच कारण, कोरडे विहिरीत चोर बोंबवल्यासारखं आहे. आमच्या गुरुचं सहज बोललं, कोरडे विहिरीत चोर बोंबवल्यासारखं. म्हणजे कोरडे विहिरीत किती जरी आलं, अंतकरण त्या योग्यतेचं जर नसलं, आमची किती बोंब झाली तर काय कोरडे विहिरीत काय आहे. तसं अंतकरणामध्ये विवेक, वैरागी, शमशटकं, मोक्षत्व, साधूंच्या विचाराविषयी प्रेम, साधूंच्या विचाराविषयी आदर, हे असलं म्हणजे झालं. काय ते काय त्यांचं भाषण बृहस्पतीला सुद्धा नको म्हणते. आणि ते बी कोण, दारू पिणार भाषण करणारे, त्यांना ही पदवी उलट आहे. म्हणून प्रतिभा सत्ता ब्रह्मज्ञानातून निवृत्त होते. म्हणजे स्वप्न हे जे आहे, रज्जू सर्प जे आहे, शक्ती रज्जू जे आहे, सदपुरुष आहे, हे सगळं त्याचं अधिष्ठान. दोरी कळली की सर्प नाहीसं होतं, शिंप कळली की रज्जन नाहीसं होतं, खोड कळली की चोराची भीती नाहीशी होती, आणि स्वप्न जागा झाली की स्वप्न नाहीसं होतं. ह्याला प्रातिभाषिक म्हणा. आणि प्रातिभाषिक म्हणजे प्रतितीपुरतं, म्हणण्यापुरतं. काय महाराज उगं आपलं बरं. स्वप्न जर पडलं तर 8-8 दिवस मला असं कसं स्वप्न पडलं, बोला असं कसं स्वप्न पडलं, असं कसं स्वप्न पडलं. मग त्या ज्योतिषाकडे जा, त्या बामणाकडे जा, ते पंचांग मग हे व्यवहारिक प्रतिभा स्वप्न जर खरं वाटतं, ईश्वर सृष्टी खरं वाटत नसतं काय. आणि ईश्वर सृष्टी स्वप्न आहे. सप्त पाताळ 21 स्वर्ग स्वप्न आहे. तिथले लोक सगळं ह्याला एकच सांगितलं बघा, कोणा नाही सांगत. ह्याला ज्याच्यावर श्री गुरूंची कृपा झाली त्यालाच लाभ आहे, बाकीच्या लाभ. देव बोलणाराला नाही, समाधी लावणाराला नाही, यज्ञदान करणारा नाही. रिद्धी सिद्धी निधी अगदीच उपाधी, जवळ त्या परमानंदी म्हण नाही. योग याग विधी वायाच उपाधी दंभधर्म. म्हणजे 108 यज्ञ आमच्या महाराजांनी केले. बरं पुढं 108 यज्ञ झालेत. अरे हो झालं, पण पुढं काय. आता निश्चिंतीने पावलं खुंटेला जावं प्रश्नाचं. आमच्याकडे तुला सांगतो, आता निश्चिंतेने पावलं आता देखील चरण तुमचे राहिले निवांत मन. तुमचं चरण तुमच्या स्वरूपाचा अनुभव आला म्हणून माझं मन निवांत झालं. आता कर्तव्य नाही, हे खरं आहे. पण हे सगळे लोक म्हणजे कोट ब्रह्मज्ञान आहे. अरे कोट ब्रह्म ज्ञान म्हणून विकार नाही म्हणून सुख आहे रे. तुम्ही बोलता तरी कळलं पाहिजे ना, हे तर योग्य नाही. जैसे ब्रह्मज्ञान से बिना ही शुक्ति जेवरी मरुस्थल आदित्य ज्ञान ते रूप सर्पजल आदि का बाद होवे है, 3 में प्रतिभा सत्ता है.
प्रतिभास कहिए प्रतीति मात्र है और ना? सत्ता कहिए होना सो प्रतिभास सत्ता कहिए सत्ता म्हणजे कशाला होणं. होणं म्हणजे प्रत्येला आलेली वस्तू. होणं म्हणजे परिस्थिती आलेली वस्तू. त्याला म्हणण्यापुरतंच आयुष्य आहे. त्याला आयुष्यच नाही. सत्ता म्हणजे आयुष्य नसणारं. सत्ता म्हणजे अस्तित्व नसणारं. अरे ज्या काली तुम्ही पदार्थ पाहतात त्या काली नाही रे. त्याला एक सांगतो माझे गुरु सांगायचे. ही सावली एखाद्या हागंदारीत पडलं अंग भरतं का सावलीचं? तुम्हाला तर काय वाटतंय का? नाही. आणि तुम्हाला ठेस लागून हागंदारीत पडल्यावर अंग भरतं का नाही? मग जसं ही सावली तसं देहादिक जगत म्हणल्यावर कुठं जायचं हे? अंगाने छाया जाय पर ब्रह्म तिची माया, माया तिची ब्रह्म, ब्रह्म आणि माया एक वृक्ष आणि छाया जाय पर. तसं वृक्ष आणि सावली तसं माया ही सावली आहे ब्रह्माची. ब्रह्म ही एक अधिष्ठान चेतन आहे. तसं देहादिक जगत ही तुझ्या आत्मस्वरूपाची सावली आहे. झालं मग सावलीचं अंग भरल्यावर तुमचं भरतंय का? बरं सावलीचं अंग भरतंयच का? नाही का? नाही ते सावली नाही म्हणून. नाहीच हां नाही तसं देहादिक जगत जर नाही म्हणलं तर सुख दुःख जन्म मरण काय सद्गुरू नाही की कृपा मज केली. काय एक राहिलं बघ चरण श्री गुरुनं माझं मरण दाखवलं. नाही आता नाही येत आता ते जाऊ दे. नाही रे हे परमार्थ वेगळं आहे. परमार्थ म्हणजे अधिकाराचा आहे. नुसतं भाविकाचा नाही, आंधळेपणाचा नाही, जगसत्य बुद्धीचा नाही, शास्त्री पंडिताचा नाही, कर्मठ उपासकाचा नाही. याच्या पुढे एक एक मोठी बोली माऊली गावाची पण ती तुम्हाला कळायचं नाही. पण सांगून जातं गणित सोडवण्याकरता. उपासना करून ईश्वराचा दुसरा देह असणारा हिरण्यगर्भ, त्या हिरण्यगर्भात शक्ती सगळ्या त्रिभुवनात त्याला ज्ञान असतं. त्रिभुवनात ज्ञान असतं. त्याच्या संकल्पने सगळं जगात काय होतं ते घडतंय. असा तो स्थितीला प्राप्त झालेला भक्त तो श्री गुरुला शरण आला. काय म्हणते माऊली? जगत मिथ्यात्वावर विषय चालला पण ही बोलणं सोपं पण कुठवर गेले तरी त्याला हे जमत नाही. जीवपणाचे नेत्राशे यावया आपले दशे शिवही मूर्त पोषे जया जोशी असे. म्हणजे ओमची उपासना करून हिरण्यगर्भ दुसरा देव ईश्वराचा त्याच्यावर सर्वज्ञता असते, त्याच्या सर्व शक्तिमान असते असं त्याचं ऐश्वर्य असणार आहे. पण तिथंसुद्धा जीवपणाचा त्रास. काय त्रास आहे हे का नाही? काय त्रास आहे सांगतो मला. व्यवहार म्हणजे की त्रास आहे आणि जिथे व्यवहार नाही तिथे सुख आहे. मग ते कुठलाही व्यवहार असो. व्यवहार म्हणजे की दोन अंगात, एक सुखाचं एक दुःखाचं. मग ईश्वर जरी झाला त्याला काय की ही सर्वज्ञता आहे पण सर्वज्ञतेमध्ये होणं पातळ त्या समोरचं म्हणून दुःख आहे. म्हणून येण्याची कारणे गुंती जाणून ईशाने वास केला संशयाने. हे शंकराने त्रिभुवनाचा मालक असणारा शंकर हे गुंता आहे झालं. हे देहादिक जगत दुःखाचं ठिकाण आहे असं जाणलं आणि शंकराने मस्त वाटत राहिले. त्यागोनी कैला सर्व संपत्ती. काय की ज्याच्या संकल्पन जग हुळा होतं त्यागोनी कैला सर्व संपत्ती. समोर श्वास रुद्र करी. कुठं राहतो रुद्र? मस्त वाटतं. काशा कारण आहे काय त्याला कमी आहे? ब्रह्मस्वधाय कारण आहे. स्वतःचं सुख शोधण्याकरता. मग त्याला ही जगत मिथ्या कळत असतं. नाही तर हातात पाणी दोरी घ्यायचं न योग्य दुर्लभ म्हणून झोका द्यायचा आहे. तसं नाही इथं. हे आमचं खातच वेगळं आहे. म्हणून आम्ही सरळ सांगतो तुम्ही का नाही गड्या
तुम्ही तुमच्याकडून तिकडून जा जरा तुमचे जरा भोंड जिरू जा तुका म्हणे गरगरा फिरे आणि भोंड दिरे चौकडून थप्पडं खाऊन आलं की नाही महाराज आता नाही का तिकडे आता काय खरं सांगा आणखी थापड्या कुठं बसतात तुम्हाला बसल्या पण काय कर आता पण खरं सांग जेव्हा आता पण तुझी आई आहे तुझे भाऊ आहे तुझे वडील आहेत तुझ्या बहिणी आहेत तुझे कोणी गणभूत याच्याकडून इमानदारीने तुला किती सुख मिळालं कारण तेच दुःख आहे ते तुला काय देतील सुख जे तुझे आहे तेच तुझे दुःख आहे तुझे वडील दुःख आहे तुला काय देतील सांग ना शिवरात्रीत घरी एखादच पाहुणी ते उपाशी तू बी उपाशी तसं राणीला दुःख भेटले दुःखीला दुःख भेटले तसं कोणाकोण सुख होत असतं एक सुखाचं ठिकाण एक भगवान एक सुखाचं ठिकाण साधू याशिवाय सुख नाही कोठे आली संसारी वाया बरी होऊ नका दुःख बांधवडे आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे म्हणून हे प्रतिभाषिक आणि व्यावहारिक सत्ता या शब्दाचा अर्थ आता गंमत आहे देह खरं वाटतो का आत्मा खरं वाटतो एक नाही आता जे खरं आहे ते खोट्यामध्ये खऱ्याचं वास्तव आहे आणि खऱ्याचं वास्तव खोट्यामध्ये असल्यामुळे खोटं खरं वाटायला लागलं सांगते ना आत्म्याचा देहाशी संबंध आहे मग खऱ्याची याचा संबंध असल्यामुळे खोटं खरं वाटेल ना खऱ्याच्या संबंधाला खोटं खरं वाटत असतं पण खोटं ती खोटं आहे कुठे लिहिलं माऊलीनं कुठे लिहिलं हरिपाठात लिहिलं कुठे लिहिलं म्हणतो निंदवनिता तैसे गे अनंता मंथन करा म्हणजे आसार वेगळं निघल सार वेगळं निघल मग तूप खरं आहे का ताक खरं आहे पण दह्याच्या पोटी निघे ताक लोणी दह्याच्या पोटामध्ये ताकही आहे लोणी आहे मग लोण्याची किंमत जास्त का ताकाची किंमत जास्त मग दहादिक जगत ताकासारखं आहे लोण्यासारखं तुझं स्वरूप आहे म्हणून ताक सांडा जुरी असेल ते जयापरी माझे गडी कोण कोण निवळा भिणे येतो ताक सांडा जुरी भगवान म्हणतात हे गडे हो माझे गडी कोण कोण आहेत देवबुद्धीचे लोक तुम्ही ताक द्या निघायचं मग कोण कोण माझी गडी सुदाम्या वैजवाकड्या पेंद्या हे त्याच्या गडी तसं विवेक वैगे शम षटक मोक्ष तो ही साधनेचे त्या भगवंताची गडी विषय पामत नाही भगवंताची गडी मग त्याला म्हणजे घाबराच्या बोडू काढ्या तुम्ही घाबरे नाही भाऊ आम्हाला झपत नाही घाबरत झालं निघायचं तो हे कसं करता एवढं बोलतो बडबड ही जगत खोटं आहे ही निश्चित आहे पण ही कळत नाही जे खरं का वाटायला लागलं तू तुझं खऱ्यापणाला तुझ्या ज्ञानाला तुझ्या सुखाला तो विसरला तुझं सुख तुला कळलं ना म्हणून हे खरं वाटायला लागलं सांगा त्याच्या पुढं दुःख तुला मनात तर मला खरी वाटतं खोटी डोकं दुखतं खरं वाटतं खोटं मग तू साक्षी का ग देह आहेस हातपाय तुटले तरी त्या महात्म्याला कळत नाही आणि फुलाच्या गादीवर बसलं तरी त्याला कळत नाही अशी अवस्था ह्याची जालिंदरनाथाला 12 वर्ष लिधीच ठेवलं तरी काही नाही वाटलं आणि जालिंदरनाथाला सोन्याच्या मेंढ्यात फिरवलं तरी काही नाही वाटलं ती स्थिती आहे ती त्या स्वरूपाची शक्ती अशीच आहे जरा आणि हे करणं साधूचा बोध आहे जरा म्हणून ईश्वर सृष्टी मिथ्या तुझ्या स्वरूप ज्ञानाशिवाय होणार नाही पुंडलिक करू श्रीनाथ हे जगत खोटं म्हणायचं काय तोंडच्या गोष्टी आहेत का काय हाय खोटं पण त्यानेच मानावं त्यानेच सांगावं नाहीतर आमच्या गुरुजी म्हणायचे ऐक ना थोडं काकेचं डोकं दुखलं काकत तोंड सुटलं आता जगत खोटं आहे रे